नमस्कार, अनिता's आगरी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आपण आज बनवणार आहोत माहीमचा हलवा, म्हणजेच बॉम्बे कराची हलवा। इथे मी 3 गाजर घेतलेले आहेत। आपण गाजरापासून बनवणार आहोत। गाजर खिसून हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या। ही अशा प्रकारे पेस्ट झाली पाहिजे। नंतर चाळणीच्या साहाय्याने ती पूर्ण आपण ते गाळून घेऊया। त्याचा जो रस आहे तो गाजराचा, हे बघा अशा प्रकारे मी हा गाजराचा रस गाळून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 कप कॉर्नफ्लॉवर घालूया। कॉर्नफ्लॉवर चांगला त्यामध्ये मिक्स करून घ्या। पूर्ण गुठल्या फुटल्या पाहिजे। व्यवस्थित एकजीव करून घ्या। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे। त्या पॅन मध्ये आपण 1.5 कप साखर घालूया आणि 1 कप पाणी घालूया आणि ही साखर आपण विरघळून घेऊया। पूर्ण साखर विरघळली का त्यामध्ये आपण हे जे गाजराचा रस आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण एकत्र केलेलं आहे ते त्यामध्ये घालूया। थोड्या थोड्या अंतरावर तो आपला रंग बदलत राहील। आधी रंग कसा होता आणि आता बघा कसा आहे। ही रेसिपी अशी आहे का 2 मिनिटं पण इकडे तिकडे जाऊ नाही शकत। कंटिन्यू हे आपण हलवत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर असल्या कारणाने खाली तळाला चिकटलं जाईल, म्हणून आपण सतत हलवत राहायचं। इथे मी थोडा फूड कलर टाकलेला आहे, रेड कलरचा। रेसिपी टाकण्यास लेट आणि खूपच उशीर झालेला आहे, कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन होती, खराब होती। त्याच्यामुळे माझा आवाजच निघत नव्हता, म्हणून मला रेसिपी भरपूर लोड केलेल्या आहेत, पण मला आवाज न टाकल्यामुळे मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आली। त्यानिमित्त मी दिलगिरी व्यक्त करते। हे बघा आपला आता हा रंग खूपच बदलत चाललेला आहे। आता हा मिश्रण आहे तो आपला थोडा थोडा करून घट्ट होत जाणार आहे। रेसिपी खूप छान लागते, खूप सुंदर होते, पण ती तितकीच करायला त्रासदायक आहे। पण घरातली जी हलवाई जी बनवतात आणि घरी जी बनवलेली असते ती टेस्ट काय औरच असते। खूप छान घरगुती जेही पदार्थ तुम्ही गोडाचे बनवा ते खूप सुंदर होतात। आणि आपण बनवलेली जी रेसिपी असते ना, ती घरच्यांना खाऊ घातली का तो खूप मनाला एक वेगळाच आनंद असतो। इथे मला 4 चमचे साजूक तूप लागलेलं आहे। जसं जसं तूप लागेल तसं तसं आपण तूप घालूया त्यामध्ये। इथे 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। बघा मिश्रण कसं दाटसर होत आलेलं आहे। रेसिपी नक्की करून बघा, खूप छान खूप सुंदर होते। हे बघा आता आपलं मिश्रण थोडं थोडं घट्टसर होत आलेलं आहे। इथे अजून 1 चमचा आपण तूप घातलेला आहे। सतत हलवत राहायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर आहे ते तळाला चिकटलं तर आपली रेसिपी खूप बिघडली जाईल। म्हणून एकही क्षण इकडचं तिकडे न करता कंटिन्यू गॅस जवळच उभं राहायचं आहे आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे आपल्याला। हे बघा आपलं आता मिश्रण असं दाटसर होत आलेलं आहे। हे बघा कसं दाटसर झालेलं आहे। इथे आपण आता तुमच्या आवडीनुसार जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घालू शकता। इथे मी काजू, बदाम, पिस्ता घातलेले आहे, ते पण घालून एक मिश्रण एकजीव करून घ्या। हळूहळू आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे।
गाजराचा हलवा. आमच्या आगरी कोळी पद्धतीतल्या लोकांमध्ये याला माहीमचा हलवा असे म्हणतात. काही लोक बॉम्बेकराची हलवा म्हणतात. इथे मी अजून एक चमचा तूप घातलेला आहे. आपलं आता मिश्रण आहे ते हळूहळू दाटसर होत आलेलं आहे. आपण थोडं घट्ट झाल्यावर प्लेटवर काढून बघूया की आपलं मिश्रण कितपत होत आलेलं आहे. कारण आपल्याला स्पॉन्जी असा हा हलवा बनवायचा आहे. हळूहळू ते घट्ट होत आले. लो टू मीडियम हीटवर ही प्रोसेस करायची आहे. आता घट्ट होत आलेलं आहे आपले मिश्रण. असं झालं पाहिजे. अजून थोडं घट्ट हवं आहे आपल्याला. आता आपण प्लेटवरती चेक करूया. थोडं मिश्रण प्लेटवर घाला. आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाही आहे ते बघा. नाही तुटलं नाही पाहिजे. अजून थोडं व्हायला हवं आहे. आता आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. जसं आपलं तव्याचं जे तूप सोडायला लागलं की समजावं आपलं मिश्रण तयार झालं आहे. हे बघा ह्या प्रकारे. हे बघा आता आपलं तुटत नाही आहे. म्हणजे आपलं सारण रेडी आहे. आता इथे मी एक डब्बा घेतलेला आहे. माझ्याकडे स्क्वेअरचं भांडं नाही आहे म्हणून मी ह्या डब्यामध्ये सेट करायला ठेवते आहे. खाली पिस्ता घाला आणि वरती हे मिश्रण त्यामध्ये ओता आणि ते सेट करा व्यवस्थित. असं व्यवस्थित सेट करा आणि ते 2 ते 3 तासासाठी थंड करायला ठेवा. कारण कॉर्नफ्लॉवर असल्या कारणाने ते खूप गरम असतं म्हणून आपण ते 2 ते 3 तास सेट करायला ठेवूया. हे बघा मस्त छान झाला आहे आपले गाजराचा हलवा. आता आपण कट करूया पीसेस. खूप छान स्पॉन्जी आणि खूप छान लागतं. हे बघा आपला हलवा मस्तपैकी सेट झालेला आहे. आणि तस आगरी कोळी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण माझ्या मग नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बघा किती छान झालेला आहे माहीमचा हलवा गाजराचा किंवा बॉम्बेकराची हलवा. नक्की करून बघा. खूप छान लागते रेसिपी. धन्यवाद.